बघूयात पुढची बातमी। सत्ताधारी पक्षाच्या विचारांचे खासदार निवडून दिल्यास जास्त निधी आणता येईल असं वक्तव्य केले अजित पवारांनी। गेल्या वेळी मोदींवर टीका करणारे खासदार असल्याने जास्त निधी मिळू शकला नाही, तर अजित पवारांचं विधान हे लोकशाहीच्या दृष्टीने दुर्दैवी असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलंय। सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशातून निधी येतो असं कोल्हे म्हणतात। कुणाला मत द्यायचं हा सामान्य जनतेचा अधिकार असल्याचं देखील कोल्हेंनी म्हटलंय। केंद्रामध्ये सत्ताधारी पक्षाच्या विचारांचे खासदार निवडून दिल्यानंतर जास्तीचा निधी हा आपल्याला आणता येईल। मागे काही आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघात जास्त निधी आणता आला नाही, बारामती लोकसभा मतदारसंघात जास्त निधी आणता आला नाही, कारण उमेदवार तिथले खासदार हे मोदी साहेबांच्यावर टीका टिप्पणी करणारे होते आणि त्याच्यामुळे या समस्येला आपल्याला सगळ्यांना सामोरं जावं लागलं। त्या गोष्टीचं भान कृपया आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। महत्वाच्या पदावर असताना जर सरकारच्या विरोधातला विचार असेल तर निधी दिला जाणार नाही अशी जर कोणी असं वक्तव्य करत असेल तर मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने हे वक्तव्य खरं तर दुर्दैवी आहे। कारण सर्वसामान्य जनता तिने मत कुणाला द्यायचा हा तिला अधिकार आहे। ती टॅक्सचा जो पैसा भरते त्या टॅक्सच्या पैशातून हा निधी येतो। त्यामुळे अशा पद्धतीने जर या विचारांचे असतील तरच निधी दिला जाईल, जर हे असं होत असेल तर याला लोकशाही म्हणत नाहीत, हेच मी नम्रपणे सांगू इच्छितो।